आज दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक होईल। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल। मनोज जरांगे हे 29 तारखेला मुंबईमध्ये आंदोलनाची सुरुवात करणार आहेत। त्या आंदोलनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जाते। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, काय मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे? प्रज्ञा, आपण या अगोदर देखील सांगितलेलं होतं की मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या संदर्भात काही निर्णय जो आहे तो होऊ शकतो आणि आपण बघतो आहे की त्याच प्रकारे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। आणि यामध्ये आज नव्यानं जे एकूण पुनरावलोकन करण्यात आलेलं आहे या संपूर्ण समितीचं, त्यामध्ये चंद्रकांत पाटील हे आधी आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळालेले होते आणि आता जर का पाहायचं तर राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष आहेत या उपसमितीचे आणि त्यामुळे एकूणच यांच्याच अध्यक्षतेखाली ही आपल्याला बैठक पार पडताना पाहायला मिळणार आहे। एकूणच मराठा आंदोलक असतील किंवा मग मनोज जरांगे पाटील असतील हे आपल्याला मुंबईकडे येताना दिसणार आहेत। 29 तारखेपासून ते आपलं उपोषण देखील सुरू करताना दिसेल आणि त्यामुळेच एकूणच आता हालचाली ज्या आहेत ते सुरू होताना दिसत आहेत की नेमका या संदर्भात काय भूमिका ही राज्य सरकार घेत आहे, कशा पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन टॅकल करण्याचा प्रयत्न या उपसमितीकडनं होतो आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच काही महत्त्वाचे निर्णय देखील या उपसमितीकडनं घेतले जातात का आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। निश्चित धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीसाठी। नव्यानं स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची आज पहिली बैठक पार पडली आहे।